कुठेतरी एक अशी धारणा आहे की रिलिजियस रिच्युअल करणं म्हणजे तुम्ही सुपरस्टिशियस आहात का? नाही. ॲज अन इंजिनियर आय एम व्हेरी रिस्पॉन्सिबली सेईंग दिस थिंग की जर तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या अनुभवात नसेल तर आय कॅन से दॅट आय डोंट बिलीव्ह दिस पर्टिक्युलर थिंग बिकॉज आय हॅव नेव्हर एक्सपिरियन्स इट. बट इट डझंट मीन दॅट इट डझंट एक्झिस्ट. Only because I felt the need to cleanse my body, cleanse my mind, my consciousness, my alertness, my awakeness, my awareness. That's when I realized that I think this practice, this ritual is very good for me. As soon as I wake up, जैसे आप बोलोगे कि मतलब इमेजिन इफ द वेस्टर्न वर्ल्ड हैड नॉट कम, यू वुड फील लाइक व्हाट इज दिस ब्रशिंग, व्हाट इज दिस रिच्युअल. नमस्कार, आपल्या मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे. तसंच आपण गप्पा मारणार आहोत वैभव तत्ववादी आणि मुक्ती मोहन यांच्याशी आणि जाणून घेणार आहोत त्यांचा वेडिंग स्टोरीचा प्रवास कसा होता. आपल्या मराठीवर तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम मुक्ती, मी आपके पास आता हूं. डान्सिंग टू ऍक्टिंग कसं हे ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि का वाटलं की नाही बाबा आता ऍक्टिंग मध्ये पण काहीतरी करायचंय? बेस्ट बात ये कि मुझे मराठी आती नहीं लेकिन समझ में पूरा आ गया. तो अभी आई मतलब जिस माहौल में मैं पली बड़ी हूँ वहाँ पे डांसिंग, सिंगिंग, एक्टिंग एक दूसरे से अलग नहीं है. तो जो भी आंगिका, वाचिका, आहार्य, जो भी बोला, जो भी अगर अपनी कहानी सुनाने का जरिया ये कहीं से भी आ सकता है. तो उसी तरीके से सारे गुरुओं ने सिखाया है. भरतनाट्यम सीखा है, कथक सीखा है और कहानियों का हिस्सा बनी हूँ, प्लेज का हिस्सा बनी हूँ हॉस्टल वगैरह में. तो फॉर मी ऐसा नहीं था कि मैंने सोचा कि अब मैं ये करती हूँ. जैसी अपॉर्चुनिटी मिलती है एक आर्टिस्ट को, आप तब सोचते हो कि हाँ अब मैं इतनी ट्रेन हो चुकी हूँ कि मैं ये खेल सकती हूँ या फिर मजा कर सकती हूँ उसमें. तो क्योंकि हमें मजा आएगा तभी ऑडियंस को भी मजा आएगा, है ना. तो इसीलिए अभी ट्रांजिशन बहुत नेचुरली रहा मेरे लिए. When you get any role, what are your criteria कि ये चाहिए ये नहीं? What would like to know about that? Honesty. Yes. Main thing is honesty. How honest and clear the filmmaker is. And I think कहानी किसी भी टाइप की हो सकती है, कोई भी जॉनर हो सकता है. Like to start with a wedding story जो हम फिल्म अभी कर रहे हैं, you can't, it's a path breaking genre. There is romance also, there's thriller also, there is horror also, there's so much happening. It can only stem from honesty, I feel, because ये कुछ honest attempt है and I hope सबको पसंद आए. Coming to you, वैभव, पहिली मला वाटतं तुझी ही हॉरर फिल्म असेल, तर कसा अनुभव होता? हॉरर हा माझा खरं सांगू तर माझा झोन नाहीये. पण जेव्हा मी पहिल्यांदा सरांना म्हटलं, मी त्यांना ऑनेस्टली सांगितलं की सर आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ हॉरर फिल्म्स. पण तो म्हणे ऐकतं स्टोरी तर ऐक. आणि स्टोरी ऐकल्यानंतर मला असं वाटलं की या स्टोरीमध्ये माझ्या म्हणजे वेडिंग स्टोरी इज फॉर पीपल लाईक मी ऑल्सो, जे हॉररचे खूप मोठे फॅन नसले तरी ड्रामा आवडतो किंवा रोमॅन्स आवडतो. त्या फिल्ममध्ये सगळं आहे. म्हणजे फोरफ्रंटला लव्ह स्टोरीज आहे आणि बॅकड्रॉपला कुठेतरी पंचक आहे. त्यामुळे खूप छान सुवर्णमध्ये साधलाय मला असं वाटतं चित्रपटात की सगळ्या गोष्टी जुळून आल्या. म्हणजे प्रत्येकासाठी काही ना काही आहे. तुम्हाला रोमॅन्टिक लव्ह स्टोरीज आवडतात का, तर आमच्याकडे तीच आहे. तुम्हाला हॉरर आवडतं का, तर आम्हाला आमच्याकडे घाबरण्यासाठी गोष्टी आहेत तुम्हाला. आणि तुम्हाला ड्रामा आवडतो का, तो तर भरून आहे त्याच्यात. सो त्यामुळे मला असं वाटतं हे कुठेतरी छान पॅकेज डील आहे. आणि 2 तास 1 तास 50 मिनिटाची फिल्म आहे आणि छान वेळ जाईल तुमचा. Your sister is a well-known singer too. एक बैगेज रहता है, मतलब कि यार मेरा सिस्टर का इतना नाम है एंड नाउ आई हैव आल्सो मेड सम नेम ऑफ माय इन इंडस्ट्री. सो पब्लिक फिगर में हाउ मच चैलेंजिंग इट इज टू मेंटेन दैट, और उसके लिए क्या एफर्ट्स यू टेक? ये तो आपने बैगेज ले लिया क्वेश्चन लेके. मेरे को कोई बैगेज नहीं है. दिस इज अ एडेड बोन आई थिंक कि आप ये भी कर सकते हो, वो भी कर सकते हो. 2 तरीके हैं जीने के. इधर यू लिव इन फियर और इन लव. If you live in fear, you constantly keep thinking about what if this happens, what if that happens, है ना. और but if you take it like वाह ये भी है, वाह वो भी है. सो इट्स रियली लाइक दैट. हमारी फैमिली में ही आपने बोला एक बहन सिंगर है, दूसरी डांसर है, तीसरी मैनेजर है, मैं चौथी हूँ. आई डांस एंड आई एक्ट ऑल्सो.
तो आई थिंक अब वो जमाना भी है कि अगर कोई एक्टर किसी चीज के लिए जाना जाता है, कुछ टाइम के बाद आपको लगता है और कुछ नया करके दिखाए. राइट. So I think, touch wood, I hope I get to explore that because there is a lot to offer, and I'm even हम बहनों में भी एक बहनता बहुत है और अंदर ममता बहुत है एक दूसरे के लिए, and we've seen each other struggle. We've स्ट्रगल भी नहीं कहूंगी, आई थिंक इनिशियल डेज जब आप बिल्कुल खोए हुए होते हो, आपको पता नहीं होता है कहाँ से शुरू करें. राइट, फ्रॉम रियलिटी शोज, नाम से भी पहले हम नंबर हुआ करते थे. तो हम मतलब 5,000 लोग खड़े हैं, उसमें आपका नंबर कब आएगा पता नहीं, आप बस धूप में खड़े हो. तो वहां से डांसिंग, सिंगिंग, देन स्लोली विनिंग द शोज. और आई थिंक पार्टिसिपेशन ही बहुत बड़ी बात होती है, बट जब जनता देखती है कि मेहनत सच्ची है तो वही वोट करते हैं, वही जिताते हैं. तो हम सारे अलग अलग बच्चे हैं और हम सब इन द फैमिली ओनली, एंड देन आई थिंक वी ग्रू अप इन फ्रंट ऑफ द ऑडियंसेस. सो वी आर वेरी ग्लैड दैट वी कैन proudly say that how we are main leads and in a Hindi movie today, you know, and it's incredible that I'm getting to work with Vaibhav also, because I've seen him on screen. He transforms, and so naturally that you would not even, you know. And yes, romance is his forte. He enjoys that. He enjoys shero shairi and music so much. I think that is the symphony he's roaming around in. आणि जो प्रश्न तुम्ही विचारला ना या फिल्म मध्ये, हर सिस्टर नीती शेअर संग सॉन्ग, त्यामुळे खूप छान जुळून आलंय की म्हणजे शी इज द लीड अँड हर सिस्टर संग सॉन्ग फॉर हर. खूप छान झालंय. वुड लाईक टू नो हाऊ यू हँडल सक्सेस अँड फेल्युअर. Failure, it's you try again, you get up again. It's exactly like if you fall, you don't stop walking like अब मैं चलूंगी ही नहीं क्योंकि मैं एक बार गिर गई. No, like you get up and you try different ways. So I take failure by my stride. In fact, I jump into fearful things. I did a show called Fear Factor only because I wanted to know what am I scared of, and I still don't know what I'm scared of. And if failure is something which is a part of life, I think it's like day and night. And success is also, it's bright. If I stay like this, and even after my like 5 successful films in my career, touchwood, which I want to see, then I think I'll be more successful. Because मैं नहीं बदली, मेरा फिल्में बदली, सक्सेस और फेलियर हुआ, उससे इंसान नहीं बदलना चाहिए. What my upbringing says. So I hope that stays, but I think it's a part of life. सब enjoy करना चाहिए. रिचुअल्स एंड सुपरस्टिशन, इसके बारे में आप दोनों का क्या टेक है. म्हणजे रिच्युअल करतो म्हणजे मी सगळे रिच्युअल्स आमच्या घरी करतो. कुठेतरी एक अशी धारणा आहे की रिलिजियस रिच्युअल करणं म्हणजे तुम्ही सुपरस्टिशियस आहात का. नाही. ॲज अन इंजिनियर आय एम व्हेरी रिस्पॉन्सिबली सेईंग दिस थिंग की जर तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या अनुभवात नसेल तर आय कॅन से दॅट आय डोंट बिलीव्ह दिस पर्टिक्युलर थिंग बिकॉज आय हॅव नेव्हर एक्सपिरियन्स इट. पण इट डझंट मीन दॅट इट डझंट एक्झिस्ट. ते माझ्या अनुभवात नाही आहे, आणि दॅट इज आय गेस दॅट द बेस्ट वे इवन इफ युअर अ स्टुडंट ऑफ सायन्स टू अप्रोच की मला माहिती नाहीये, माझ्या अनुभवात नाहीये, पण हे एक्झिस्टच करत नाही आयुष्यात. दॅट इज नेव्हर माय ॲटिट्यूड. आणि रिच्युअल म्हटलं तर जेव्हा आपण पूजा वगैरे घरी करतो किंवा काय म्हणू आपण जे पण पूजा असतात त्यांनी एक पॉझिटिव्हिटी येते. आणि माझे बरेच मित्र आहेत, काही योगाचारी आहेत, योग खूप वर्ष करणारे, म्हणजे माझ्या वयाचे काही पंडित मित्र आहेत. ते जेव्हा लॉजिक सांगतात ना की अमुक एखादी गोष्ट का करतोय, त्याच्यानंतर ऍज अ स्टुडंट ऑफ सायन्स लाईक ओ रिली. त्यामुळे सुपरस्टिशन हा वेगळा भाग आहे, पण रिच्युअल तर आपण वी शुड बी प्राऊड ऑफ आवर ट्रेडिशन, त्याबद्दल काहीच नाही. त्याच्यात किती वाहवत जावं आणि त्या रिच्युअलची भीती दाखवणं हे चुकीचं आहे मला असं वाटतं. पण रिच्युअल तर म्हणजे आहे तो फॉलो. त्यामुळे या फिल्ममध्ये पण मी खरंच सांगतो की कुठेही कुठल्याच सुपरस्टिशनला बढावा देणं म्हणतात ना तसं काही झालेलं नाहीये. पंचक हा कॉन्सेप्टच नाहीये का असं जर म्हटलं तर गरुड पुराण आहे. त्यामुळे त्या कॉन्सेप्टवर फिल्म बनवली आहे, आणि जेव्हा प्रेक्षक बघतील तर देईल अग्री की कुठेच असं
चुकीच्या गोष्टीला आम्ही काही सपोर्ट नाही केलाय, अतिशयोक्ती नाही केलाय, किंवा कुठेही आपल्या धर्माला धक्का लागेल असंही काही झालं नाही. आई थिंक अंधविश्वास तो जो नाम है उसी में ही है, जो आप देख नहीं सकते, सुन नहीं सकते, लेकिन हर चीज दिखती, सुनती और वो है ही नहीं. दैट आर ऑल आवर फाइव सेंसेस कैन ऑलवेज सी दीज थिंग्स. आई जेन्युइनली बिलीव दैट you experience it or you experiment and then you decide yes or no. And that is how my father is a ardent Hindu और मतलब सारी पूजाएं करते हैं. हर रोज शिवलिंग में दूध चढ़ाते हैं, बेलपत्र लगाते हैं, and but he's never forced us. He's like only few feel. And I started talking about rituals and practices. I think rituals and traditions होते हैं, जो मेरे मम्मी पापा करते आए हैं तो मैं भी करूँगी. ये कभी नहीं रहा है. Only because I felt the need to cleanse my body, cleanse my mind, my consciousness, my alertness, my awakeness, my awareness. That's when I realized that I think this practice, this ritual is very good for me. As soon as I wake up, जैसे आप बोलोगे कि मतलब इमेजिन इफ द वेस्टर्न वर्ल्ड हैड नॉट कम, यू वुड फील लाइक व्हाट इज दिस ब्रशिंग, व्हाट इज दिस रिचुअल, बट इट्स लाइक क्लेंजिंग. दिस इज व्हाट आई फील रियली एट पीस विद. बट फॉर मी इट्स वेरी डिफरेंट फॉर एवरीवन. सो दैट्स माय टेक ऑन दैट. बट रेस्ट ऑफ इट इज एक्चुअली बहुत अच्छा है कि आपने ये सवाल पूछा. जितने भी लोग जाएंगे ये थिएटर में देखने के लिए, उनके पास ऐसे ही सवाल होने चाहिए. अगर ऐसे सवाल है तो आप हमें कमेंट कर सकते हैं, हमें डीएम कर सकते हैं, और सच में जवाब देंगे. आप प्लीज नीचे कमेंट कर देना कि कैसी लगी ये मूवी 30th अगस्त, अ वेडिंग स्टोरी.